नमस्कार, माझं नाव आहे पूजा बनसोडे। माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवूया डिलिशियस अशी मटन अफगाणी रेसिपी। विदाऊट मसाल्याची छान अशी ही रेसिपी असणार आहे। एकदम क्रीमी टेक्स्चरवाली ही करी असते। यासोबत तुम्ही सॅलेड, पोळी, भाकरी तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही एन्जॉय करू शकता। चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया आणि बनवूया। यासाठी बघा आपण 250 ग्राम मटण घेतलेले आहे। मटण छान असं साफ करून आधी आपण सुरुवातीला घेतलेलं आहे। मसाल्यांमध्ये बघा आपण धनिया पावडर आणि हा गरम मसाला घेतलेला आहे। कस्तुरी मेथी घेतलेली आहे आपण। फुल फॅटवाला दही आपण इथे यूज करणार आहोत। कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, सोबतच खडे मसाले आपण काही घेतलेले आहेत। बघा त्यामध्ये काजू घेतलेले आहेत, छोटी इलायची, बडी इलायची, कर्णफूल, तेजपत्ता, लवंग, मिरे आपण या ठिकाणी घेतलेले आहे आणि कांदे घेतलेले आहे। तर चला आपण स्टेप बाय स्टेप करूया। आणि सोबतच आपण अद्रक लसूणची पेस्ट यामध्ये घालणार आहोत। कढईमध्ये आपण सर्वात आधी तेल ॲड करूया। तेल बघा छानपैकी गरम झालं। आता यामध्ये आपण आपले खडे मसाले ॲड करूया। त्यावरती मीठ टाकून छान असं आपण आधी परतून घेऊया तेलामध्ये।
आता छान परतून झाल्यानंतर आपण यामध्ये पाणी ॲड करूया. मटनला आता आपण कुकरमध्ये ॲड करून याला छानपणे शिजवून घेऊया. कुकरमध्ये ॲड करून आता याला आपण 2 ते 3 शिट्ट्या देऊन छानपैकी मटन शिजवून घेऊया. अशाच पद्धतीने आपण 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत. मटन शिजेपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करूया. त्यामध्ये बघा कढईमध्ये तेल टाकले मी. आता परत ऑइलमध्ये आपले राहिलेले खडे मसाले आपण टाकून घेऊया. सोबत तेजपत्ता, लसूण, कांदा, छान गोल्डन होईपर्यंत आपण यांना मसाले आपले भाजून घ्यायचे. कांदा आपला अर्धा छानपैकी झालेला आहे. आता आपण हे काढून घेऊया. आता याला आपण थोड्या वेळ थंड होऊ देऊया. छानपैकी थंड झाल्यावर आपण मिक्सर जारमध्ये आपण हे सर्व ॲड करूया. हिरवी मिरची, काजू, कोथिंबीर, आणि दही यांची छान पेस्ट बनवून घेऊया आपण. अशा पद्धतीने बघा छान अशी पेस्ट काढून घेतलेली आहे. छान अशी बारीक आपण याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. हे बघा मटण आपलं छान पद्धतीने शिजलेलं आहे. आता यातून आपण पूर्ण पीस साईडला काढून घेऊया. अशा पद्धतीने आपण हे सर्व पीस साईडला काढून घेतलेले आहेत. आता एका बाउलमध्ये किंवा प्लेटमध्ये आपण वाटलेला पूर्ण मसाला, यामध्ये गरम मसाला आणि धनिया पावडर, सोबतच 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून छान मिक्स करून घेऊया. मिक्स झालं की यामध्ये आता आपण मटण ॲड करूया. यांना छान पद्धतीने मिक्स करून घेऊया.
असंच मॅरिनेट होण्यासाठी अर्धा तास सोडून देऊया. अशाच पद्धतीने ठेवून देऊ. अर्ध्या तासानंतर बघा आपण छान आधी तेल गरम होण्यासाठी ठेवूया आणि त्यामध्ये सर्व पीस टाकून देऊ. आपल्याला साडे फ्रायचं करून घ्यायचे, छानपैकी फ्राय करून घ्यायचे. चला आता आपण यांना काढून घेऊया. बघा अशा पद्धतीने सुंदर असे फ्राय होतात. हे बघा अशा सुंदर पद्धतीने हे फ्राय झालेले आहेत. तेलामध्ये आपली उरलेली ग्रेव्ही आपण यामध्ये ॲड करून टाकूया. आणि ग्रेव्ही छानपैकी असं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं. ही ग्रेव्ही आपल्याला छानपैकी आता मसाला तेलामध्ये अशी परतून घ्यायची आहे. खाण्यातून तेल निघेपर्यंत आपल्याला ही परतायची आहे. ग्रेव्ही होण्यासाठी 10-15 मिनटं लागतात. त्यामुळे याठिकाणी आपल्याला अजिबात घाई करायची नाही आहे. ज्यावेळेस मसाला शिजले त्यावेळेस भाजीची छान टेस्ट येते. दहा मिनिटानंतर बघा आपला मसाला एकदम छान असा झालेला आहे. आता आपण यामध्ये फ्राय केलेले मटण ॲड करूया आणि त्याला एकदम परत मसाल्यामध्ये परतून घेऊ. त्यानंतर आता आपण मटणाचे पाणी रस्सा उरलेला आहे शिजण्यासाठी तो ॲड करूया. तेवढंच पाणी ॲड करायचं आपल्याला, एक्स्ट्राचं पाणी ॲड करायचं नाही आहे. भाजीला आता आपण छान उकळून घेऊया.
जेणेकरून ह्याला खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. यावरती आता आपण थोडीशी कस्तुरी मेथी ॲड करूया. आता आपली भाजी तयार झालेली आहे. आता आपण याला गरम गरम सर्व करूया. भाजी बघा आपल्याला छान अशी उकळ आलेला आहे. आता याला आपण लो फ्लेमवर उकळू देऊया. याला आता छान असं तेल सुटत चाललेलं आहे. आता आपण आपली भाजी गरम गरम सर्व करूया. हे बघा आता आपली मटण अफगाणीची भाजी तयार आहे. अफगाणी मटण रेसिपी आपली तयार आहे. यासोबत तुम्ही थोडंसं सॅलेड, पोळी, नान, भाकरी, राईससोबत तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही सर्व करू शकता आणि एन्जॉय करू शकता. अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू फॉर वॉचिंग.